श्री स्वामी समर्थ मंडळी, धनुराशीच्या व्यक्तींनो, ग्रहांची हालचाल आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अनेक अडकलेल्या गोष्टींना नवीन दिशा मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जाणवत असलेली अस्वस्थता, सतत येणारे विचित्र संकेत आणि काहीतरी मोठं घडणार असल्याची भावना, हे सर्व योगायोग नाहीत. विशेष म्हणजे या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या भाग्य, पैसा आणि भविष्याशी संबंधित निर्णयावर खोल प्रभाव टाकणार आहे. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. काहींना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या घटनांबद्दल ज्या तुमच्या आयुष्यात घडण्याचे प्रबळ संकेत आहेत. या घटनांमध्ये पैसा, करिअर, प्रेम, जीवन, कौटुंबिक वातावरण आणि भाग्याशी संबंधित काही अत्यंत गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधील शेवटचा संकेत इतका प्रभावशाली आहे की तो ऐकल्यानंतर अनेक धनुराशीच्या लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन विचार करावा लागू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ग्रह वेळेआधी संकेत देतात, पण अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही धनुराशीचे असाल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आता शांत मनाने हा संपूर्ण संदेश ऐका, कारण आजचा हा संकेत तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. अनेकांच्या आयुष्यात एक मोठा अध्याय उघडण्याची तयारी आहे. ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे अचानक वेगाने पुढे जाऊ शकतात, तर काही लपलेली सत्य देखील समोर येऊ शकतात. शनीची ऊर्जा माणसाला त्याच्या कर्माची जाणीव करून देत असते आणि म्हणूनच या काळात घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक बदल दिसतील, काहींना नवीन संधी मिळतील, तर काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. या रात्री मनातच विचित्र अस्वस्थता जाणवते. जुन्या आठवणी जाग्या होणे किंवा अचानक एखादा संकेत मिळणे, हे योग खूप प्रबळ दिसतात. अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात भीती आणि संभ्रम होता, त्यांना आता वास्तव समजायला सुरुवात होईल. काही घरांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल, तर काही ठिकाणी अचानक वाद वाढू शकतात. त्यामुळे या काळात संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रहांची चाल सांगत आहे, आता तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींचा वेग अचानक बदलू शकतो. मन आणि विचारांवर खोल परिणाम करणार असणार आहे. अनेकांना अचानक एकटेपणा जाणवू शकतो, तर काही लोकांना सतत काहीतरी चुकीचं घडणार असल्याची भावना निर्माण होईल. पण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ माणसाला त्याच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देतो. काही लोकांना अचानक नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. मात्र या काळात उतावळेपणा टाळणे अत्यंत गरजेचे आहे. शनीचा प्रभाव माणसाला शांत राहून विचार करण्याचा सल्ला देतो. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या काळात खूप महत्त्वाचे ठरेल. जे लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील त्यांना मानसिक शांती मिळू शकते. काहींना स्वप्नामधून संकेत मिळण्याची शक्यता आहे. पहिली मोठी घटना नातेसंबंधाशी संबंधित असू शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी जुनी व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. एखादा जुना मित्र, जुने प्रेम किंवा पूर्वी तुटलेले नाते पुन्हा संपर्क साधण्याचे योग दिसत आहेत. पण यावेळी भावनांपेक्षा वास्तवाला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे, कारण शनी माणसाला भूतकाळातील चुका पुन्हा दाखवतो, जेणेकरून तो त्यातून शिकू शकेल. काहींना जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. या काळात काही लोकांना स्वतःची किंमत समजेल आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या त्यागाची जाणीव इतरांनाही होईल. काही नाते कायमची तुटतील, पण त्याचवेळी नवीन आणि सकारात्मक नातेही निर्माण होण्याचे संकेत आहेत. पुढील संकेत तुमच्या भाग्याशी आणि अचानक बदलणाऱ्या परिस्थितीशी संबंधित आहेत, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. उपाय: शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दुसरी मोठी घटना आर्थिक परिस्थितीशी संबंधित असणार आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत, तर काहींना अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळू शकतात, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. शनीचा प्रभाव मेहनतीचे फळ देतो, पण चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टी टिकू देत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि संयम या 2 गोष्टी या काळात अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. काही लोकांना अचानक नवीन कामाची ऑफर मिळू शकते
घरातील एखाद्या शुभ कार्यासाठी खर्च होण्याचे योग आहेत. पण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की आता तुमच्या आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा सुरू होऊ शकते. तिसरी मोठी घटना घरातील वातावरणाशी संबंधित असणार आहे. काही घरांमध्ये जुने वाद मिटण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गैरसमज आणखीन वाढू शकतात. या काळात शब्द जपून वापरणे खूप गरजेचे आहे, कारण शनीची ऊर्जा चुकीच्या बोलण्याचे मोठे परिणाम देऊ शकते. काही लोकांना घर बदलण्याचे किंवा नवीन जागेचा विचार करण्याचेही योग आहेत. घरातील स्त्रियांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे कौतुक होण्याचीही शक्यता आहे. काही लोकांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून मोठा आधार मिळेल. या काळात घरात धार्मिक वातावरण निर्माण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. चौथी मोठी घटना मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाशी संबंधित असणार आहे. अनेकांना अचानक आध्यात्मिक ओढ निर्माण होऊ शकते. मंदिर, मंत्र, ध्यान किंवा प्रार्थनेमध्ये मन अधिक रमू लागेल. शनीचा प्रभाव माणसाला वास्तव दाखवतो आणि त्यातून योग्य मार्ग निवडायला शिकवतो. काही लोकांना या काळात एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शनही मिळण्याचे योग आहेत. जे लोक आतून तुटलेले वाटत होते त्यांना आता पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा मिळेल. काहींना अचानक स्वतःच्या चुकांची जाणीव होईल आणि ते जीवनाकडे नव्या नजरेने पाहू लागतील. ही रात्र अनेकांसाठी आत्मपरीक्षणाची ठरणार आहे. आता पुढे जो संकेत येणार आहे तो अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा आणि मनातील नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पाचवी मोठी घटना करिअर आणि प्रतिष्ठेशी संबंधित असणार आहे. काही लोकांच्या मेहनतीला आता योग्य ओळख मिळू शकते. नोकरीत बदल, नवीन जबाबदारी किंवा अचानक मिळणारी संधी यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल दिसू शकतो. मात्र या काळात अहंकार टाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण शनी नम्रतेला जास्त महत्त्व देतो. काही लोक समाजात मान सन्मान वाढल्याचे जाणवतील. काहींना जुने अडथळे दूर झाल्यासारखे वाटेल. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे शांत मनाने विचार करूनच पुढे जा. काही लोकांना या काळात प्रवासाचे योग आहेत, तर काही लोक कामासाठी दूर जाऊ शकतात, तर काहींना धार्मिक स्थळी जाण्याचीही संधी मिळेल. या प्रवासातून मनातील गोंधळ दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन व्यक्ती भेटतील आणि त्यांच्यामुळे आयुष्याची दिशा बदलू शकते. पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. शनीचा प्रभाव माणसाला सावध राहण्याचा सल्ला देतो. या काळात एखाद्या जुन्या निर्णयाचा परिणामही समोर येऊ शकतो. काहींना अचानक नवीन जबाबदारी मिळेल, तर अनेकांना स्वतःची खरी ओळख करून देणारा हा काळ ठरणार आहे. जे लोक सतत इतरांसाठी जगले त्यांनी आता स्वतःसाठीही वेळ काढणे गरजेचे आहे. काही लोकांच्या मनात भीती आता कमी होऊ लागेल. त्यांना त्यांच्या आत दडलेली शक्ती जाणवू लागेल. काहींना नवीन स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. घरातील वातावरणात हळूहळू सकारात्मक बदल दिसू शकतो. या काळात आईवडिलांचा आदर करणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरेल, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमच्या भाग्याची खरी ताकद दडलेली आहे. शेवटचे काही संकेत तुमच्या भविष्याशी आणि अचानक मिळणाऱ्या भाग्याच्या साथीसोबत संबंधित आहेत. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि शक्य असल्यास शनिदेवांच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नवीन करार, नोकरीत प्रगती किंवा अचानक मिळणारा फायदा अनेकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. पण या काळात चुकीच्या लोकांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोक तुमच्या यशाकडे पाहून मत्सरही करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. शनीचा प्रभाव माणसाला शांत राहून पुढे जाण्याचा सल्ला देतो. या काळात काही लोकांना अचानक जुन्या आठवणी सतावू शकतात, पण भूतकाळात अडकून राहण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे. काही लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकते. काही घरांमध्ये शुभ कार्याची चर्चाही सुरू होऊ शकते. ही रात्र अनेकांना त्यांच्या आयुष्यातील खरे ध्येय समजावून सांगू शकते. काही लोकांच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित बदल दिसू शकतात. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. नियमित प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक शांती मिळू शकते. या काळात वाद टाळा आणि शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना अचानक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखे वाटेल. आता जो शेवटचा संकेत आहे तो अनेकांच्या आयुष्यात कायमचा बदल घडवू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. अमावस्येच्या रात्री काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा आणि शनिदेवांना नाव घेऊन प्रार्थना करा. हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देणारा आहे
की प्रत्येक अडथळा हा तुमच्या शक्तीची परीक्षा असते. संकट आले तरी घाबरू नका, कारण ग्रहांची दिशा आता हळूहळू तुमच्या बाजूने बदलताना दिसत आहे. काही लोकांना अचानक भाग्याशी साथ मिळेल, काहींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात या काळात प्रेम आणि नातेसंबंधामध्ये मोठा बदल दिसू शकतो. काहींना खरे प्रेम मिळेल, तर काहींना चुकीच्या नात्यांपासून दूर जाण्याची ताकद मिळेल. शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर बनवणार नाही, तर आतून मजबूत बनवणार आहे. त्यामुळे प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. या काळात अनेकांसाठी जीवन बदलणारा ठरणार आहे. काहींना नवीन सुरुवात मिळेल, काहींना सत्य समजेल, तर काहींना त्यांच्या आत दडलेली शक्ती जाणवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की या काळात तुमच्या विचारांमध्ये, आयुष्याच्या दिशेमध्ये मोठा बदल जाणवणार आहे. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मकता दूर करा आणि नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण ग्रहांची चाल आता तुमच्या जीवनातील एका नवीन अध्याय सुरू करत आहे. तर धनुराशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडण्याची ताकद घेऊन आला आहे. काही लोकांसाठी हा काळ जुन्या संकटातून बाहेर पडण्याचा असेल, तर काहींसाठी भाग्याचे नवीन मार्ग उघडण्याचा काळ ठरू शकतो. ग्रहांची चाल आता हळूहळू तुमच्या बाजूने बदलताना दिसत आहे. मात्र या काळात संयम, शांतता आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. चुकीच्या लोकांपासून दूर राहा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.